हरी पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय पवन सूत हनुमान महाराज की जय श्री संत एकनाथ महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः प्रभु रामचंद्राय नमो नमः तेने साधून पुरुषार्थ करवाला माझा घात अति बळीराम दुता याचा निपांत करीन श्री संतांच्या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. पुण्य पावन पवित्र असणारी ही काकांडी नगरी, पवित्र नगरीमध्ये पवित्र असणाऱ्या मारुतीरायाच्या दरबारात पवित्र असणारी ही रामकथा यथासांग पद्धतीनं चालू आहे. सज्जन हो, मायबाप हो, पहिलं प्रथम देवादी देव भगवान रामचंद्र प्रभू, त्या रामचंद्र प्रभूच्या चरणावर नतमस्तक होऊन मारुतीरायाच्या चरणावर नतमस्तक होऊन या ठिकाणचे अधिष्ठान मूर्ती वाचक सूचक श्रोते सज्जन मायबाप माता भगिनी सर्व साधू संत मंडळी सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन लक्ष्मण शक्ती मुक्त सोहळ्यातला हा 4था अध्याय आणि 4थ्या अध्यायातली उर्वरितली सेवा कथेचा अनुसंधान इथपर्यंत आलेला आहे. सज्जनो, मारुतीरायानं अप्सरेचं म्हणणं ऐकलंय माय आणि आपल्या देहामध्ये बघितलं. मारुतीरायाला कळालं समोर असलेला साधू आहे की काम साधू आहे. आणि मग चाकाटला कपी केशरी मारुतीराय सावध झाले आणि मारुतीराय मनात विचार करायला माझा विरोध करून मला मारण्यासाठी मला गोवण्यासाठी इथं आलेला आहे. माझं बळ बघतो म्हणालाय आणि मग याला आपलं बळ दाखवावं असं मारुतीराया अंतकरणात विचार केलेले आहेत. आई से बोलोनी कपिंदा वाला राक्षसा समोर बोला बोलोनी निष्ठुर सोयवान सरसावला. सज्जन मायबापो, एवढं मनामध्ये विचार केला मारुतीरायानं आणि मग मारुतीराया त्या राक्षसाच्या त्या काळनेमीच्या समोर आलेले आहेत आणि समोर येऊन कठोर शब्द बोलू लागलेले आहेत. भांडणं करायचंय महाराज, युद्ध करायचंय काळनेमी सोबत. बरं काय राम राम केल्यानं जमल काय? जमना मायबापो. आणि मग कठोर असणारे शब्द मारुतीराया बोलू लागलेले आहेत. अरे पापिया निशाचरा, बरं काय पापिया रे निशाचरा राक्षसा, पळून नसेल बरं काय, तुझा निपात केल्याशिवाय राहणार नाही. मारुतीराया अतिशय रागारुद्र झालेले आहेत. मायबापू, मारुतीराया जेवढे अंतकरणातून मोकळे आणि तेवढे असणारे कठोर आहेत बरं काय. आणि म्हणून मारुतीरायानं त्या झालेल्या साधूला बोलू लागलेले आहेत. ऋषी रूप धरणी तापस करवालासी चरणास आता होई सावकास करी उदासनी
करण्याला आलेला आहेस बरं काय. काळनेमी आता तू सावध हो. तू तुझ्या या ऋषीच्या वेशातून बाहेर निघ. कळाला साधू माय झालेला साधू साधू होता का नव्हता. आणि कळाल्यावर मारुतीराय म्हणाले तर बाजूला हो सावध होय आणि उदाला ये बरं काय. माझे हाते तोड दाजीने वाचसी जीवेदित आयुष्य जाणो निश्चित घरी पुरुषार्थ निजबळ मारुतीराय म्हणाले तर माझ्या हाताने आता जीवित बरं काय तुला असणार मुक्त करतो म्हणाले ता. आणि म्हणून तू युद्धाला सावध हो. युद्ध कराय समोर ये अशा प्रकारचं बोलू लागलेले आहेत. ऐसे बोलता मारुती वारसावाला राक्षस मूर्ती रणी जिंकावया कपिप्रती सातोपती मांडीला. मारुतीरायनं अशा प्रकारचं बोलल्यावर राक्षस सुद्धा त्या ठिकाणी उठला महाराज. काळने मी विचार केला आता याला कळालंय आणि कळाल्यावर गुन्ह्यानं बसावं का अजिबात नाही. म्हणले याच्या सोबत युद्ध करावं रणी जिंकावया मारुती. काळने मी सावध झाला आणि उठून तिथं मारुती रायावर विजय मिळवण्याकरता युद्धाला तयार झालेला आहे. आई कोणी कपीचे उत्तर निशाचर बोला. हरित विक्राळ शरीर वा वा वा. वासुर भासत सज्जनो माय बापू ऐकलं मारुतीरायाचं म्हणणं आणि काळने मी विक्राळ रूप धारण केलं. अति भयासूर दिसतो. काळने मी भयानक असणार आपलं रूप धारण केलं महाराज. काळा खापर होता माय बर काय 4 तोंडाचा होता आणि मग भयानक रूप आपलं धारण केलेलं आहे माय बापू बर काय. आताही काळने मी जगत आहेत बर काय. साधू कोणाला म्हणावं नुसता माळ घातलेलं साधू म्हणता येईल का म्हणता येणार नाही महाराज. म्हणून तुम्ही आम्ही साधूला ओळखलं पाहिजे. ज्ञानेश्वरी मध्ये एक ओळी आहे महाराज. अंतू बाहेरू चोकाळू सूर्य जैसा उजाळू तत्वार तिचा पायाळू देखना जैसा. सज्जनो ज्याप्रमाणे सूर्य आतून आणि बाहेरून निर्मळ बर काय तेजवान राहते तशा प्रकारचा साधू असला पाहिजे बर काय. आम्ही दिसाया माळकरी महाराज आणि आतून जर घोळकरी राहिल्यावर तसा हा काळनेमी होता. आणि काळनेमीनं आपलं पूर्ववर्त रूप मारुतीरायाच्या पुढे धारण केलेले आहे. सज्जन माय बापू काळनेमी युद्ध करायला उभा टाकलेला आहे बरं काय. 10 योजन उंच आणि 5 योजन आडवा म्हणजे 20 कोस रुंद आणि 40 कोस लांब उंच. किती मोठा आहे महाराज काही गणित आहे का. एवढं भयानक असणाऱ्या काळनेमी बरं काय. आणि मग त्या ठिकाणी मारुतीरायानं काय करतात माय बापू ऐका बरं काय. मासाचे टाकाय अंत बाबा. अशुद्ध निथरता कैसा भासत असुर. सज्जनो माय बापू 8 दाडा असणाऱ्या त्या ठिकाणी भयानक काळनेमीच्या होत्या आणि 8 दाडामध्ये मासाचे सगळे होते महाराज. राक्षस होता माय है की नाही. म्हणून ते त्याचा अन्न मांसाहारी होता आणि म्हणून मांस त्याच्या असणाऱ्या दाढत लोळत होतं माय बापू. एवढा भयानक. आणि मारुतीरायानं या काळनेमीला बघितलं बरं काय. गोवयांतरी खोले
बरं का, डोळे बारीक खैऱ्याच्या इंगळासारखे होते. बघितलं तर त्या डोळ्याचा लाल बुंद प्रकाश पडत होता. पोती सांगतावळी एकटा माऊली नायगावला जावाव आणि समोर असल्या रूपाचं येवाव. कस करल माय, हे की नाही? झोपून ऐकिणाऱ्याच्या डोक्यावर बसून कुठं गेला असं म्हणाव, कसं करल, आहे की नाही? म्हणून माय बापू, अशा प्रकारचा हा काळने मी आपलं रूप प्रगट केलेलं आहे. जैसा मेघगण घडीला तैसा निशाचर गर्जनीला कोल्ही ते घेऊनी धावीनला हनुमंत दृष्टी लक्षणी. सचिन माय बापू, जशा प्रमाणे आकाशातला मेघ गडगडाट करते तशा प्रकारचं काळने मी गर्जना केलं महाराज. बरं काय, कोलीत घेऊनी धावीनला. कोलीत म्हणजे काय? कोलीत होतं काय माय? नव्हतं. कोलीत नावाचं शस्त्र होतं. बरं काय, आणि ते शस्त्र घेतलंय आणि मारुती रायावर मारण्यासाठी निघालेले आहे. प्रताप देखो निशाचरे बाबा वेगी वाढेला कपी केसरी. बोला. दहा योजने उसळूनी दुरी चालला. मारुती रायानं कळणीचा प्रताप बघितलं आणि मारुती राय म्हणले, तुझ्यापेक्षा बलवान आहो बापू म्हणले. बरं काय, 10 योजन गगनांतरी आकाश मार्गात गेले. तैसा तापला गोळा तैसा परतला गोळा अंघोळ सवेदी चालीला सबळ. वैसा कळू अग्नीचा रागात रुद्र झालेले मारुती राया ज्याप्रमाणे लोखंडाचा असणारा त्या ठिकाणी लोखंड लालबुंद होते तशा प्रकारचं लालबुंद मारुती राया झाले आणि वर जाऊन खाली परतले. काळनेमीकडे येऊ लागलेले आहेत. लक्षणी आणि शाजरा मोदी घातली सत्वर झाले शतचूर्ण शरीरा. कपी भारेवरी पडता राजा रामचंद्र भगवान की जय. सज्जनो माय बापू, तशाच प्रकारचं मारुती राया खाली उडी मारली आणि काळनेमीच्या अंगावर उडी मारल्या मारल्या काळनेमी दणकुण्या पल्ला महाराज. पल्ल्या पल्ल्या काळनेमीच्या शरीराचे 100 तुकडे झाले महाराज. बरं काय, एवढा प्रकार काळनेमीचा झालेला आहे. रांगोळी करीन. आणि एवढं झाल्यावर मी 100 तुकडे झाल्यावर काळनेमी म्हणालो, मारुती राया. बरं काय, मारुती राया, युद्धाच्या समयी तुझी राख रांगोळी करील. बरं आता बाजत पडलेले म्हणते, लई ताण नको रा, मी उठल्यावर तुझी बघतो म्हणते. आता याचे 100 तुकडे झालेत माय, यानं काही करेल काय मारुती रायाचं? करणार माय बापू, हे तुम्हा मला इशारा आहे. रामकथा लई गोड आहे महाराज, कारण तुमची काकांडी नगरी म्हणजे अतिशय पवित्र नगरी आहे महाराज. बरं काय, आमच्या प्राणप्रिय असणारे दोन्ही मित्र आहेत महाराज, सदाशिव पाटील काकांडीकर आणि रामराव पाटील काकांडीकर यांच्या आमंत्रणाने आम्ही इथं आल्या माय बापू. बरं काय, आणि या पवित्र गावामध्ये पवित्र असणाऱ्या 7 देवाचं संगम आहे इथं. बरं काय, आणि या संगमामध्ये ही कथा चालू आहे महाराज. आमचं काहीतरी भाग्यम आहे, कारण तुमची संगत आम्हाला मिळाली. बरं काय, आणि म्हणून माय बापू, अहंकार अभिमान काही कामाचा आहे का? काळनेमी अभिमानात बोलावलंय महाराज. 100 तुकडे झाले, सावध आहे का? सावध नाही. आणि म्हणून तुम्ही आम्ही काय करायला याच्याकडे लक्ष द्यायचं आहे महाराज. आणि म्हणूनच म्हणलेले आहे, आता तरी पुढे हाचे उपदेश आणि नका करू नास आयुष्याचा. म्हणून माय बापू, इथून तरी सावध झालं पाहिजे. आणि मग काय होते महाराज, आई से बोलता
त्यानं दणका उठला. अत्यद्भुत गंधर्व होते निद्रेचे उठून ते तसेला लावत पर्वती. सज्जनो माय बापू, आवाज मोठ्याने आल्यामुळं त्या दुर्नांचळ पर्वतावर 14,000 गंधर्व होते. शल्य विशल्य अमृत संजीवनीचं संरक्षण करण्यासाठी. आणि आवाज आल्या आल्या हे 14,000 उठले. बघा माय बापू, काही काही लोक लई खडतड राहतात, है की नाही. एकदा एक मेलं त्यानं 17-18ला घेऊन गेल्याशिवाय राहीच ना. काल परवा 6 महिन्याखाली त्या गावचं नाव घेणा, एक मेलय 18ला घेऊन गेले माय बापू. तशा प्रकारचा हा काळनेमी. आणि काळनेमी मेल्यामुळं 14,000 उठले बर का. उठीला दुर्धार वारे झाले सत्वारा घेऊन या शस्त्रास्त्र पर्वतेंद्र शोधिती. सजनो मायबापो, दणका उठल्यामुळं हे 14,000 लोक उठले. इथलं एकही झोपलं नाही, सगळे उठूनच आहेत, है की नाही. सगळे आम्ही सावध आहे महाराज. चहा येऊ लागली, चिंता करू नका. मी आताच गेलतो मंदिरात, चहा गरम व्हायली बरं काय. 14,000 लोक उठले माय बापू बरं काय. शस्त्र अस्त्र घेतले आणि सैरा वैरा त्या पर्वतावर बघायलाच महाराज. बोला. तव देखील कपी केसरी भवंता समग्री वसदाती शस्त्रा शस्त्री निशा माझी चोरी केवी करीसी. सगळे मायबापो, सैरा वैरा पिळते वेळेस मारुती रायाला बघितलं. तव देखील कपी केसरी बरं काय. मारुती रायाला बघितलं. केसरी म्हणजे सिंह, कपी म्हणजे वानर कुळ, वानर कुळातला सिंह महाराज बरं काय. सर्व 14,000 गंधर्व गोल झाले, मारुती रायाच्या भोवताल झाले. आणि मारुती रायाला म्हणाले, तू कोण कैसा कोण आहेसी मध्यरात्री कालासी पार्वती सैरा विचारसी आज्ञा कोणाशी पुसिली. 14,000 गंधर्व म्हणाले, तू कोण कैचा कऱ्यासाठी आलास, मध्यरात्र झाली, काय हिंडालास बापू म्हणाले. माय बापू, आता या काकांडी नगरीमध्ये शक्ती आहे, आम्हाला आमंत्रित केलंय, आम्ही इथं मंडपात बसावं, है की नाही. आम्ही जर गावाने हिंडल्या तर गावातले लोक हिंडू देतील काय माय. हिंडू देणार. तसं मारुती रायाला हे 14,000 बोलू लागले. किसी मजान अंधारे तू विचारसी गिरी शिखरी पर्वताकार शरीरी कोण धर्मारी पाडिला असे. मारुती रायाला म्हणाले, तर मध्यरात्र झालेली आहे, अंधार खिट्ट पडलेला आहे आणि तो पर्वतावर काय हिंडालास. आणि पर्वताच्या बाजूला बरं काय, पर्वत आकारासारखा कोण धरेवरी म्हणजे पृथ्वीवर पडलेला आहे, मला सगळा वृत्तांत सांग. अशा प्रकारचं मारुती रायाला हे गंधर्व बोलू लागलेले आहे. मनती पुसता काय धरा बांधा हात पाये मध्यरात्री विचारताय तस्कर होय सर्वता. सगळे बोलता बोलता एक शान होता, त्याने म्हणले, काय बोलायला रे म्हणले, पुस्तक काय धरा बांधा हात पाय. मध्यरात्री हिंडाले, चोर होय म्हणले, चोर आपल्या गावात आले, आपल्या गावात येऊन हिंडाले, चोर नव्हे तर कोण होय. मग काय करा म्हणाले माय बापू, बारकाई नाही का बरं काय. करीती कल्ला मिनले संभवते सकळ ते दे कोणी गोळा मुळा मधुर बोल बोलत. सगळे माय बापू 14,000 गंधर्व कल्लोळ करू लागलेले आहेत. एवढं ऐकलं महाराज मारुती रायानं.
आणि मारुती राया मधुर बघा गोड असणार बोल बोलू लागले. बघा माय बापू, तुम्ही आम्ही सुद्धा बोलता वेळी विचारपूर्वक बोलावं. आता मारुती राया काय म्हणतात ऐका. दीपाचे दक्षिण कोणी किसकिंदा किसकिंदाचे राजधानी सुग्रीवराज चुडामणी वारेवार मंत्र. नादत सज्जनो माय बापू, मारुती राया दोन्ही हात जोडून 14,000 गंधर्वईला बोलाले. हात जोडायची काही गरज आहे का महाराज. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. मालकाचं कार्य आहे माय, आहे की नाही. आणि मालकाच्या कार्यासाठी मारुती राया 14,000 गंधर्वाच्या पाया पडून हात जोडून म्हणाले बरं काय. जम्बू द्वीपाच्या दक्षिण कोण्यावर किष्किंधा नावाची नगरी आहे आणि तिथला राजा सुग्रीव राजा चुडामणी. बघा माय बापू, मालकाची ओळख करून द्यायले. बारकाईनं चिंतन करा. राजा सुग्रीवापेक्षाही मारुतीरायात ताकद जास्त आहे माय, सामर्थ्य जास्त आहे बर काय. राजा सुग्रीवाच्या माईकर जेवढं पुण्य नाही तिच्या कितीतरी पट अंजनी मातेच्या पदरात पुण्य आहे महाराज. एवढा सामर्थ्यवान असून सुद्धा मारुती रायानं राजा सुग्रीवाचा मोठेपणा करायलाय. तुम्ही आम्ही कोणाचा करायला विचार करा बर का. शिक्के सखे श्रीरामेशी स्वामी मानी श्रीरामासी तर मनार पिले भक्तीसी वानरासी अति प्रेम. मारुती राया त्या 14,000 गंधर्वाला आपली ओळख करून द्यावी. त्यासी सख्य श्रीरामासी स्वामी माने तयासी. रामचंद्र प्रभू सोबत राजा सुग्रीवाचं सख्यत्व आहे बर काय. तन मन धन आपल्या स्वामीच्या चरणावर अर्पण राजा सुग्रीवाने केलेले आहे. अशा प्रकारची ओळख मारुती राया करून देऊ लागले. राम रावणाचे रणयुद्ध झाले अति दारुण. वावाने ब्रह्मशक्ती सोडून बंधू लक्ष्मण पाडिला. मारुती राय म्हणाले तर रावणाचं आणि रामाचं दारुण असणारं युद्ध झालं बरं काय. आणि रावणानं लक्ष्मणावर ब्रह्मशक्ती टाकली आणि ब्रह्मशक्ती लक्ष्मणाला लागली. लक्ष्मणाला ब्रह्मशक्ती लागल्यामुळं मला इथं येवावं लागलंय. अशा प्रकारचं मारुती राया त्या गंधर्वला बोलू लागलेले आहे. वाजवावया सौमित्राजी निवडून दिसी विघ्न न करावे अम्मा. नमन. नमन तुम्हासी मी करीतो. काय विचार आहे महाराज मारुती रायाचा. वाचवावया लक्ष्मणासी नेऊ आलो औषधीसी नमान तुम्हा पायासी. बघा माय बापू, एवढे मोठे बलाढ्य मारुती राया म्हणाले बाबा लक्ष्मण रायाला उठवण्यासाठी औषधी न्यायला आलाव आणि तुमच्या पायावर नमस्कार करतो. मला विघ्न करू नका बर का. येता गबस्ती बाबा सांडिल उर्मिलापती म्हणून औषधी मध्यरात्री येऊन निश्चिती मी आलो. सज्जनो माय बापू, मारुती राय म्हणाले ता सूर्य निघाल्यावर उर्मिला पती बर काय. उर्मिला मातेचं नाव आलंय माय का आलंय. कारण ज्यावेळेस वनवासाला निघाले होते त्यावेळेस लक्ष्मण रायानं उर्मिलेला सांगितलंय उर्मिले आपलं लग्न निश्चित झालंय पण तुला एक विनंती आहे. मी तुझा पतिदेव आहे. 14 वर्षे माझ्या भावासोबत वनवासाला चलाव. माहेरा जाऊ नको. माझ्या आई वडिलांची सेवा कर बर काय. म्हणून तिचं नाव आलंय. आमचं नाव कोणी यादीत नाही.
बरं काय. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, मला विघ्न करू नका. मध्यरात्री औषधी न्यायला आलाव, माझ्या मालकाचं कार्य आहे. अशा प्रकारचं मारुती राया 14,000 गंधर्वाला विनंती करू लागले. सुग्रीवे सहित वानर सकळ श्रीरामाचे किंकर माझे नाम हनुमान वीर मार्ग सत्वर मज द्या मारुतीराया सांगू लागले, सुग्रीवा सगट सर्व वानर लोक असणारे रामचंद्र प्रभूचे किंकर आहेत. माझे नाव हनुमान वीर. माझं नाव काय आहे तर हनुमान वीर आहे. बरं काय. मार्ग सत्वर मज द्यावा. पुन्हा पाया पडाले, पुन्हा विनंती कराले माऊली, आणि मला मार्ग द्या, अशा प्रकारचं बोलू लागले. स्वामी कार्य साधिता पुरणा सर्वता करू नये विघ्न बोला. बोलासी करिता छळला अरे वा. श्री रघुनाथ क्षोभेल सज्जन माय बापो, गंधर्वाला विनंती करून बोलाले ता स्वामीचं कार्य करते वेळेस विघ्न करू नये. बरं काय. आणि जर कोणी भगवंताच्या कार्यात अडथळा आणलं तर मालकाला राग येईल, आणि भगवान परमात्मा कोपले तर त्या ठिकाणी आपला घात होईल. आणि म्हणून तुम्हाला मी विनंती करतो माय बापू, मला विघ्न करू नका. बरं का. ऐसे बोलता कपी केसरी गंधर्व सरसा वले भारी बोला. केवळी राम सुग्रीवाची थोरी वा वा वा. औषधी रात्री निवाला सज्जनो माय बापू, पाया पडून सांगले, हात जोडून सांगले तरी लक्षात आलं नाही. बरं काय. एवढं ऐकल्यावर सर्व गंधर्व म्हणाले ता केवढी राजा सुग्रीवाची आणि रामाची थोरी म्हणले. मध्यरात्री असणारा औषधी न्यायला आलाय. बघा माय बापू, विनंती केल्याने ऐकायलेत काय नाही, पाया पडल्यावर मी अजिबात नाही. अजून काय म्हणतात बरं का. सैन्य सरसावले मारावया सिद्ध झाले गदा परिगती कट भाले वर्ष लागले समकाळे 14,000 गंधर्व असणारे सरसावले महाराज. गदा तिकट भाले. बर काय. जे हातात आलेले शस्त्र घेतले आणि मारुती रायावर युद्ध करायला आले. बरं काय. धावत सैरा होत गंधर्वार राकळा वया वानरा करीती खरा पुरुषार्थ 14,000 गंधर्व एकदाच तुटून मारुती रायावर पडले महाराज. मारुती रायाला आकळण्याचा प्रयत्न हे वानर लोक करू लागलेले आहे. मिळले 14 जात एकला एक पुत्र क्रोधा चढला दुर्धर करू संहार आधारीला एकटा एक असणारा मारुती राय महाराज. मारुती रायाला कोणाची गरज पडली काय. अजिबात नाही. का पडली नाही माय. अंतकरण शुद्ध होता, आदट गाटोका वीर होता, अंजनी मातेचा मुलगा होता आणि रामाचा शिष्य होता. है की नाही. आणि म्हणून मला तो एकला एक मारुती राया युद्ध करायला सुरुवात केली. रोमे थरकती पुरण वाहयानक दिसेची ना कपिंद्र जान खवळला रूप असणार दारुण वाढवलं महाराज. बरं काय. अंगावरले शहारे उमटले आणि सगळे बघल्यावर दचकुण्या दचकले महाराज. आणि मारुती राया युद्ध कसं करायला बोला. घाते मारिले एकदा तातळी रगडिले बोलाले ते पुच्छ बांधिले खळगा आपटिले खडकेसी. सदैव मला बो एकानं बुक्कीनं मारलं, एकाला दाताखाली रगडिलंय. मारुती राया म्हणले रात्र कमी आहे की नाही. रात्रीच्या रात्री जायचं आहे. शेपटीला आज्ञा केले. शेपटी कोण होती माय. पार्वती होती. ध्यानात ठेवा. जिथं मालक आहे तिथं पार्वती आहे. शेपटीला आज्ञा केलं. 14,000 गंधर्वाचा भारा बांधलाय. मोठं भारी खडक बघलंय आणि त्या खडकावर दण कोणी आदळलंय. आता खालच्याच कसं झालं असेल माय. काही शिल्लक
चेंडा मेंढा झाले महाराज बोला. एकाची वेळ सत्वर मारिले 14 शस्त्र. वा वा वा. राम नामे भूकार विजयी कपिंद्र सोय झाला. जय श्रीराम. 14,000 लोकांना एकदाच मारलं महाराज. आणि राम नामाची बुबुकार असणार गर्जना करू लागलेले आहे. मुगी राम स्मरण विघ्नाच्या देव नित्य काही का सोय आपण नित्य नमन त्यासी करी. सज्जनो मायबापो, ज्याच्या मुखामध्ये राम नामाचं स्मरण आहे विघ्न त्यासी वंदी चरण. बरं काय, नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. सज्जनो मायबापो, जिथं नाम स्मरण चालू आहे तिथं विघ्न राहणार नाही. पण एक ध्यानात ठेवा माय, तुम्ही आम्ही नाम स्मरण कराल्या आपल्याकडे 4 वाचा आहेत. परा पचंती मध्यमा वैखरी. परा बोंबीच्या आत सप्तावरणात आहे. परा झाली, परा पचंती या हृदयात, मध्यमा कंठात आणि वैखरी जिभेवर. आम्ही कोण्या वाच्यानं नाम स्मरण करायला? वैखरीनं. पण मारुती रायाच्या 4 वाचा नामामध्ये मग्न आहेत आणि म्हणून तिथं विघ्न नाही. बरं काय, ऐसा नामधार कवीर विजयी झाला कपिंद्र. बोला. नामे गर्जनीचा द्वार बोला. औषधी भार पाहतसे. अशा प्रकारचा मारुती राय महावीर असणारा मायबापो अखंड नामधारक. बरं काय, आणि विजय झाला. नामाची गर्जना केलं आणि मग औषधी शोधाया बघी सुरुवात केलं. बरं काय, शिखरा शिखरी पाहता औषधी भार जाणवती गोचर त्याने कपिंद्र खवळला. पर्वताच्या शिखरा शिखरी असणारं मारुती राय शोध घेऊ लागले. मला काय मांडले पर्वते दिशेने ती औषधी नेली माझ्या पराक्रमाचे सामर्थ्य याचे पाहू पा. मारुती रायाला औषधीची ओळख होईना आली म्हणून मारुती रायाला थोडस राग आला. मारुती राय म्हणाले, ता पर्वतानं चाळे मांडलंय, यानं माझी ताकद बघतो म्हणाले, याला सुद्धा दाखवावं लागेल. बरं काय, खवळला मानसी तव औषधी देखील पश्चिमेशी. बोलावणी गेला त्या पाची तव पूर्वेशी देखील. मायबापो, मारुती रायाला अशा प्रकारचा राग आला आणि राग आल्यावर त्या ठिकाणी मारुती राया बघितले तर पश्चिम दिशेला औषधी दिसल्या. पश्चिमेला गेलो तर पूर्वेकडे दिसाल्यात महाराज. असा प्रकार झालेला आहे. उत्तर दक्षिण समजावला पर्वत लखलखित वानर विस्मित झाला. तेथे काय करावे. पश्चिमेला गेलं तर उत्तरेला दिसालय, उत्तरेला गेलं तर दक्षिणेला दिसालय. अवघा पर्वत लखलखीत चमचम चमचम चमकून आले महाराज. शल्य विशल्य अमृत संजीवनी आहे. मारुती राय काय केले बोला. औषधी म्हणून धरून जाय तब भांडुरा कैसा काय तो जाणून आणखी पाय तव देही वय त्याची आयसा झाला. के दक्षिण हे औषधीचे दर्शन चिंतातुर अतिविघ्न काय आपण बोलत. मारुती रायाने औषधी म्हणून हात लावले की तिथं बेश्रमाचा पाला तर रोट्याचा पाला हातात दिसू लागला. मारुती रायाला चिंता लागली. मारुती राय म्हणले, औषध दिसालय, हात लावलं तर रोट्याचा पाला दिसालय. चिंता लागली महाराज. बरं काय, कारण एवढं कर्मण केलंय. 12,04,440 कोस आले. बरं काय, काळनेमीला मारले, 14,000ला मारले. एवढं करून सुद्धा औषधी हाताला आले नाही म्हणून मारुती रायाला चिंता लागली. बरं काय, आजी तुका पुरुषार्थ केला ती तुका वघा जीवाया गेला. कपटी राक्षस भेटला तोही मारिला वाया. थोडस कीर्तन करा माय बापा. मारुती राय म्हणाले, ता जेवढा पुरुषार्थ केला ती तू का वाया गेला. कपटी राक्षस भेटला.
सजन भेटलाय काय माय नाही, कपटी भेटलाय त्याला मारलो, ते सुद्धा वाया गेलो. बरं काय, मारुती रायाला संकोच वाटू लागले, चिंता वाटू लागली, असा प्रकार झालेला आहे. दुष्कर्मे केली ती अवघी वाया गेली, औषधीने बुडी दिली शक्ती झाली देवी वरता. दुष्कर्म केलेले सगळं असणारं वाया गेलं महाराज, औषधीनं बुडी दिले आणि म्हणून असणार त्या ठिकाणी शक्ती पूर्ण वाया गेली. मारुतीराय चिंतातुर झाले आणि चिंतेनं त्या ठिकाणी मनात विचार करू लागलेले आहे. काय मुख दाखवू रामचरण कैसे पाहू, अंगदा काय उत्तर देऊ, श्री रघुराम शोभल. थोडस चिंतन करा. मारुतीराय म्हणाले तर राजामध्ये माझा राजा म्हणजे राजा सुग्रीव, राजा सुग्रीवाला काय उत्तर देऊ, भगवान रामचंद्र प्रभूचे पाय कसं बघू, अंगदाने विचारलं तर अंगदाला काय उत्तर देऊ. बरं काय, वानर लोकांना जर प्रश्न केला मारुतीराया तुम्ही अमृत वेल्ली आणल्या का, तर त्याला काय उत्तर देऊ, चिंता लागली महाराज. म्हणून तुम्ही आम्ही काय करावं, आमच्या मालकानं जर काही सेवा सांगितलं तर आपण ते सेवा सिद्धीला नेण्याचा प्रयत्न करावा महाराज. बरं काय, पण मायबाप तुम्हाला सांगून जाऊ काय, आम्हीच आमच्या मालकाला काम सांगत्या है की नाही. मालक जाऊ मारताळ्याच्या बाजारला इथूनच फोन लावून सांगायला फेरन लोली घेऊन या है की नाही. कोण कोणाला आज्ञा कराले आपला आपण विचार करावा. बर काय, मी निजाभिमान केला पाही, औषधी आणि ना बघाई, श्रीरामना साहे काही बोला. आता सर्वही घातक. मारुतीराय म्हणाले तर मी निजाभिमान केला. बरं काय, आणि म्हणून अभिमान केल्यामुळे औषधी बुडी दिले महाराज, हाताला लग्न आली. दुसऱ्या अध्यायामध्ये मारुतीराय म्हणलेत महाराज, स्वामीस एवढी कोण चिंता, दिव्य औषधी समर्था, मज सारखा दूता असता, क्षणार्धता नेन. बरं काय, मारुतीरायानं अभिमानानं त्या ठिकाणी बोललं होतं. बघा माय बापू, अभिमान सगळ्याला येते, अखंड नामधारकाला सुद्धा येते, पण पश्चातापाविन शुद्धता. अभिमान आलेला कळाला आणि आम्ही जर पश्चाताप केल्या तर शुद्धता निर्माण होते. बरं काय, आणि म्हणून मारुतीराय म्हणाले ता मी अभिमान केलो म्हणून मला अहंता हे घातक आहे, आणि म्हणूनच अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी विष्णुदासा भाविकासी. सज्जनो माय बापू, तुम्ही आम्ही अजिबात अभिमान करू नये. बर काय, पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. झालेली सेवा म्हणण्यापेक्षा करून घेतलेली सेवा भगवान देवादिदेव रामचंद्र प्रभू त्या रामचंद्र प्रभूच्या चरणावर समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. धन्यवाद. वाचक हेच राहतील आणि हरिभक्त परायण बालाजी महाराज टाकळगावकर हे सूचकाची सेवा करतील. आतापर्यंत अतिउत्तम अशी सेवा केली माऊली महाराज कारगुडेकर